आज होता मस्त अशा आळूवडीचा बेत. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? गावाकडे भाजीला काही नसलं ना तरी बरेच ऑप्शन असतात. बघा त्यातला एक ऑप्शन. अंगणातून आळूची पाने काढून आणली. त्यानंतर तांदळाचे पीठ संपलेले होते ते देखील मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आळूची पाने घेऊन त्याच्या शिरा सगळ्या बेलण्याने लाटून घेतल्या, जेणेकरून नंतर ते आळूची पाने व्यवस्थित रोल होतील. बेसन पीठ, ओवा, तांदळाचे पीठ, हळद, त्यात थोडासा सोडा असं सगळं टाकून त्यात मिश्रण करून घेतलं. शेवटी त्यात तीळ टाकून हे सगळं मिश्रण आळूच्या पानांना लावून घेतलं. नंतर त्याचे रोल करून ते कट करून घेतले. त्यानंतर चाळणीला तेल लावून त्यामध्ये सगळे आळू टाकून घेतले. पाणी गरम होण्यासाठी अगोदरच ते गॅसवर ठेवले होते. आळूचे रोल चाळणीत टाकून ते पाण्यात वाफवण्यासाठी ठेवून घेतले. वाफवल्यानंतर त्याचे काप करून ते तळून घेतले. तयार झाली आपली मस्त अशी क्रिस्पी आळूवडी तयार.